बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली आणि त्यानंतर महिनाभरामध्ये बीड जिल्ह्यात जे काही राजकीय रणकंदन झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलं। मात्र याची सुरुवात नेमकी कुठून झाली ते आज आपण पाहणार आहोत। ज्या आवादा एनर्जी कंपनीच्या माध्यमातून या सगळ्याची सुरुवात झाली, या सगळ्या भांडणाची, सगळ्या वैयक्तिक वादांची, राजकीय आरोप प्रत्यारोपांची आणि निर्गुण हत्येचं एक ठिणगी या आवादा एनर्जी कंपनीच्या याच प्रिमायसिसमध्ये झालेली होती। खरं तर संतोष देशमुख यांचं हे मस्साजोग गाव आणि याच मस्साजोग ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आवादा कंपनीचा हा पवनचक्कीचा प्रकल्प सध्या उभारतो आहे। महिनाभरामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळे कुठेतरी प्रकल्प थोडासा संथ गतीनं या प्रकल्पाच्या ठिकाणी काम सुरू आहे। मात्र विशेष करून पोलीस दलाकडून या ठिकाणी आता काळजी घेतली जाते। आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या आवादा एनर्जी कंपनीच्या या सगळ्या प्रिमायसिसमध्ये आहे, प्रकल्प उभारणीच्या ठिकाणी आहे। कारण या सगळ्याची सुरुवात 6 डिसेंबरला झाली। खरं तर 6 डिसेंबर या दिवशी आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, अशोक घुले आणि त्यांच्या सहित त्यांचे काही सहकारी या आवादा एनर्जीच्या या प्रकल्प ठिकाणाच्या कंपाऊंडमध्ये जबरदस्तीने घुसलेले होते आणि काम बंद करण्याची धमकी त्यांनी इथल्या कर्मचाऱ्यांना द्यायला सुरुवात केलेली होती। जे वॉचमन होते त्यांना सुद्धा बेदम मारहाण त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्यानंतर आवादा कंपनीचे जे अधिकारी होते त्यामध्ये शिवाजी थोपटे असतील किंवा आणखी काही अधिकारी यांनी सुदर्शन घुले यांना ज्यावेळी जाब विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला सुद्धा काम बंद करण्याची धमकी या सुदर्शन घुले आणि इतर आरोपींच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। इथे जवळपास हाणामारी झाली आणि त्यावेळी मस्साजोग इथल्या ग्रामस्थांनी सुद्धा सुदर्शन घुले आणि इतर आरोपी जे जबरदस्तीनं या प्रकल्पाच्या परिसरामध्ये घुसलेले होते त्यांना सुद्धा चोप दिलेला होता। खरं तर या परिसरामध्ये जबरदस्तीनं प्रवेश केल्याप्रकरणी शिवाजी थोपटे जे या प्रकल्पाच्या साईडचे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यामध्ये 6 तारखेलाच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि अशोक घुले यांच्यासह आणखी काही त्यांच्या सहकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यांच्यावरती पोलिसांची कारवाई सुद्धा झालेली होती। मात्र यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे ज्यावेळी हे सगळं भांडण या सगळ्या प्रिमायसिसमध्ये होत होतं त्यावेळेला मस्साजोग येथील ग्रामस्थ सुद्धा त्या ठिकाणी होते। त्यावेळी संतोष देशमुख हे सुद्धा या गर्दीमध्ये होते आणि त्यांच्याकडून सुदर्शन घुले आणि इतर काही आरोपी जे होते त्यांना काही प्रमाणामध्ये मारहाण करून या गेटच्या बाहेर जाण्याच्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या होत्या। खरी ठिणगी इथे पडली। सुदर्शन घुले याच्यावरती पोलीस कारवाई झाली आणि त्यानंतर त्याला त्याच दिवशी जामीन सुद्धा झाला। मात्र यानंतर 9 तारखेचा घटनाक्रम जर पाहिला तर संतोष देशमुख यांचं पहिल्यांदा अपहरण केलं जातं, त्यांना बेदम मारहाण केली जाते आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह एका अज्ञात ठिकाणी फेकून दिला जातो। मृतदेह सापडल्यानंतर नेमकं त्यांचं अपहरण कसं झालं याचे जे साक्षीदार आहेत त्यांच्या तक्रारीनुसार जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली। ही अटक आत्ता काल झाली कारण जवळपास 6 ते 7 या गुन्ह्यामध्ये आरोपी होते। टप्प्याटप्प्याने त्यांच्यावरती अटकेची कारवाई होती। मात्र सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे जे हत्या प्रकरणात महत्त्वाचे आरोपी होते ते जवळपास महिनाभर पोलिसांना गुंगारा देत होते। वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करत असून सुद्धा म्हणजे बीड पोलीस, CID आणि SITचा तपास सुरू असताना सुद्धा आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते। हा आवादा एनर्जी कंपनीचा प्रकल्प परिसर आपण पाहतो, इथे मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या मशिनरीच्या सुरक्षेसाठी किंवा प्रकल्प पुन्हा एकदा कुणीही दमदाटी करू नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। कारण खरं भांडण, खरी ठिणगी या सगळ्या वादाची याच परिसरामध्ये पडलेली होती। 6 तारखेला इथे जो काही वाद झाला त्या वादानंतर सुदर्शन घुले याच्यावरती पोलीस कारवाई झाली आणि त्यानंतर 9 तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्याचा डाव या सगळ्या आरोपींनी आखला। त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे कट रचण्यात आला। संतोष देशमुख यांच्या गावातील त्यांचा सोबतचा मित्र सिद्धार्थ सोनावणे याला सुद्धा या कटामध्ये सहभागी करून घेण्यात आलं आणि त्यानंतर टोल नाक्याजवळ डोलगाव टोल नाक्याच्या बाजूच्या परिसरातून संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह एका ठिकाणी फेकण्यात आला। हा आवादा कंपनीचा प्रकल्प यासाठी चर्चेत आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाची खरी ठिणगी इथे पडली आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली। जे काही झालं ते आपण महिनाभर पाहिलं। तर दुसरा एक महत्त्वाचा आरोप याच परिसरातून होतोय तो म्हणजे याच आवादा एनर्जी प्रकल्पच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराड यांच्यावरती आहे। सध्या वाल्मिक कराड हे CIDच्या कोठडीमध्ये आहे, त्यांच्यावरती अटकेची कारवाई झालेली आहे।
आणि इतरही आरोपी जे खंडणी प्रकारातले आहेत त्यांच्यावरती सुद्धा अटकेची कारवाई करून CID कडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। सध्या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणा या ठिकाणी बीडमध्ये काम करतायत। त्यामध्ये CID कडून वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असणारं याच कंपनीचं 2 कोटी रुपयांचं खंडणीचं प्रकरण हे तपासलं जातंय, तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणासाठी एक वेगळी SIT गठीत करण्यात आली, ज्यामध्ये बसवराज तेली हे IPS अधिकारी त्या SITचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक अधिकारी जे बीड पोलीस दलामध्ये काम करतायत, बीडच्या गुन्हे शाखेमध्ये काम करतायत, ते सुद्धा यामध्ये तपास करतायत। DYSP अनिल गुजर यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं मागच्या काही दिवसापासून हे पथक काम करत आहे, ज्यामध्ये काल सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली, तर सिद्धार्थ सोनावणे याला देखील मुंबईतून अटक करण्यात आली। एकूण हे 3 आरोपी जे हत्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष सहभागी होते त्यांच्यावरती ही सगळी अटकेची कारवाई करण्यात आली। मात्र या आवादा कंपनीची संबंधित ही सगळी भांडणं आणि त्यानंतर खंडणीचं प्रकरण, त्याचबरोबर हत्येचं प्रकरण हे सगळं महिनाभरमध्ये चर्चेमध्ये आहे। अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र याची मूळ कारणे नेमके काय आहेत? संतोष देशमुख यांची हत्या होण्यामागे सुदर्शन घोळेला 6 तारखेला याच कंपनीच्या परिसरामध्ये झालेली मारहाण ही एकमेव कारण आहे की त्याच्यामागे वेगळी काही गणितं आहेत? ही सगळी तपासली जात आहेत। CID आणि SIT कडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मात्र सध्या आपण पाहिलं तर आवादा कंपनी जी महिनाभरामध्ये बीड जिल्ह्यात चर्चेत आली, महाराष्ट्रभर याची चर्चा झाली, त्या आवादा कंपनीचा प्रकल्प उभारणीचा हाच परिसर आहे आणि याच परिसरामध्ये अनेक मोठ्या कोट्यावधी रुपयांच्या मशिनरी सध्या पडून आहेत। हे काम बंद करण्यासाठी वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार धमकी दिल्याचा आरोप आवादा कंपनीचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून केला जातोय। इथले प्रकल्प अधिकारी आणि सिनियर मॅनेजर असणारे शिवाजी थोपटे यांनी 6 तारखेला जी तक्रार दिली त्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की मे महिन्यात सुद्धा त्यांचं याच कारणावरून अपहरण करण्यात आलेलं होतं। खंडणी हा वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा एकमेव उद्देश होता, मात्र ती न दिल्यामुळे हा प्रकल्प बंद पाडण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आला। हा प्रकल्प मस्साजोगच्या हद्दीत आहे आणि त्यामुळे मस्साजोगच्या ग्रामस्थांना इथे काम मिळेल, त्यांना 4 पैसे मिळतील आणि इथे कुणी दुसऱ्यांनी हस्तक्षेप करू नये अशा पद्धतीची भावना मस्साजोगच्या सगळ्या ग्रामस्थांची होती आणि त्यासाठी संतोष देशमुख आणि त्यांच्या सोबत असणारे ग्रामस्थ यावरून वाद घालत होते। सुदर्शन घुले, अशोक घुले, प्रतीक घुले, त्याचबरोबर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड ही जी सगळी मंडळी आहेत ती या कंपनीच्या माध्यमातून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हा वारंवार केला जातोय। मात्र सध्याची जी परिस्थिती आपण पाहतोय तर 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे, तर सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबतचे मारहाण करणारे जे आरोपी आहेत, संतोष देशमुख यांची हत्या करणारे जे आरोपी आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। त्याचा तपास SIT कडून सुरू आहे। मात्र या सगळ्या घटनाक्रमाचा महिनाभरामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या सगळ्याची सुरुवात याच आवादा कंपनीच्या या परिसरातून झालेली होती, कारण इथे मारहाण झालेला जो एक व्हिडिओ समोर आलेला होता त्यामध्ये सुदर्शन घुलेला मारहाण होताना दिसते आणि तिथे संतोष देशमुख आणि त्यांच्या सोबतचे मस्साजोगचे ग्रामस्थ सुद्धा पाहायला मिळत आहेत। खरं तर याच भांडणाचा तो राग होता का, ज्यावरून संतोष देशमुख यांची हत्या झाली, की त्याच्या मागे वेगळी काही गणितं आहेत? खंडणीचा काही उद्देश आहे की कोणाच्या सांगण्यावरून सुदर्शन घुलेनं वेगळ्या पद्धतीचा विचार करून वेगळा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संतोष देशमुख यांची हत्या केली? हे आता तपास यंत्रणा तपासत आहेत। मात्र याच प्रकल्पाच्या परिसरातून पहिलं भांडण झालं आणि त्याची ठिणगी 6 डिसेंबरला पडली आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। खरं तर वाद इथं झाला आणि 9 तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण डोनगाव टोल नाक्याच्या अगदी बाजूला असणाऱ्या परिसरातून करण्यात आलं। एका ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओमधून संतोष देशमुख यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं, तिथे अमानुष मारहाण झाली आणि त्या मारहाणीनंतरचे आलेले फोटो सुद्धा आपण पाहिले। मात्र किती क्रूरतेने या आरोपींनी हत्या केल्याचं CIDनं कालच कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की आरोपींच्या चेहऱ्यावर या गोष्टीचा जरा सुद्धा पश्चाताप होत नाहीये। मात्र बीडमध्ये या आरोपींच्या दहशतीमुळे, या संघटित गुन्हेगारीमुळे अनेक उद्योगधंदे येण्याचे थांबलेले आहेत, कारण नवीन ज्यावेळी उद्योगधंदे येतात त्यावेळी त्यांना अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जातात, खंडणीसाठी प्रयत्न केले जातात आणि ही संघटित गुन्हेगारी कुठेतरी थांबायला हवी अशा पद्धतीचा दावा काल CIDच्या SIT टीमकडून करण्यात आलाय। त्यामुळे येत्या काळात बीड जिल्ह्यातली ही संघटित गुन्हेगारी संपवण्यासाठी किंवा संघटित जी काही टोळी आहे, जी दहशत निर्माण केली जाते ती थांबवण्यासाठी तपास यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज या व्हिडिओच्या माध्यमातून आवादा कंपनीच्या परिसरातून सुरू झालेला वाद कुठवर गेला, नेमकं काय काय घडलं आणि महिनाभरामधल्या नेमक्या घडामोडी काय हे समजून घेणार आहोत।
व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.